मी पंजाब तक आज नंदुरबारकडे पाऊस येणार आहे, 5 मेला परत नाशिककडे येणार आहे, 6 मेला लगेच पुन्हा मराठवाड्याकडे येणार, 7 ला पुन्हा परत विदर्भाकडे जाणार आहे, 8 ला परत म्हणजे भाग बदलणार आहे. म्हणजे असं किती 6 मे पासून ते जवळपास 13 मे पर्यंत दररोज 2 दिवस ह्या भागात, दुसऱ्या दिवशी त्या भागात, पुन्हा या भागात, ह्या भागात, म्हणजे दररोज भाग बदलत सर्वदूर नाही पडणार पण अवकाळी असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी की तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सूनला असं पोषक वातावरण समुद्रामध्ये आत्ताच तयार झालंय. म्हणजे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, लवकर देखील येणार आहे, वेळेवर येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की यावर्षी जवळपास 19 मेला अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे. म्हणजे 19 मेला अंदमानवर मान्सून येणार आहे 19 मेला म्हणून हे लक्षात येतं. आणि तिथून काय होतं की लगेच तिथून कंप्लीट 22 दिवसाला आपल्या केरळ येतो, तिथून 4-5 दिवसात म्हणजे 15-16 जूनच्या दरम्यान आपल्याकडे पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून हे लक्षात येतं. यावर्षी चांगला पाऊस आहे, खूप पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. शेतकऱ्याला परत एक अंदाज देतो, राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा असेल म्हणजे नाशिक भागातला असेल तर तुम्ही काय करा, म्हणजे आज 4 आणि 5 तारखेपर्यंत आणि 2 दिवस तुम्ही तुमचा कांदा झाकण्याची तयारी ठेवा. कारण की 6, 7, 8 मेच्या दरम्यान तुमच्या नाशिक भागाकडे मुंबईला देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे मुंबई, पुणे सगळीकडे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणजे लगेच काय होतं की बऱ्याच जणांचं लगेच असं मेसेज येतं की लगेच आज आमच्या भागात पाऊस पडला. तर तुम्हाला सांगतो हे अवकाळी पाऊस सर्वदूर नसतो, फक्त जिकडे पडला तिकडे असतो. फक्त काय होतंय उन्हाळ्यात अवकाळी कशामुळे येतात की काय होतंय उन्हाचा पारा एकदम 45 अंशावर गेला की शेवटी निसर्गालाच काळजी असते की निसर्ग त्याला दाबण्यासाठी लगेच पावसाला पाठवत असतो म्हणून हे लक्षात येतं.